वैद्यकीय क्षेत्र म्हटल्यानंतर डॉक्टरला दररोज अनेक प्रकारचे पेशंट भेटत असतात. असाच एक वेडा कवी गेला एका डॉक्टरीन बाईंकडे. बघूयात काय येते धमाल. येते आजची आपली पुढची जोडी संजय आणि समीरा. नेक्स्ट. हाड काय हाड हाड. इथून हाड तिथून हाड, इथून हाड तिथून हाड, सगळीकडूनच चाली हाड हाड. एवढा वेळ बाहेर रांगेत उभा होतो, आता तरी थोडी तंबाखू काढ. कोण तुम्ही? देह नश्वर असतो ते मी ठरवेन. डॉक्टर मी आहे. नाव काय तुमचं? बाळकेश्वर मोदकेश्वर नश्वर. अरे वा, नावातच कविता. बाळकेश्वर मोदकेश्वर नश्वर. ईश्वर आम्ही सरदार, आम्हाला काय कुणाची भीती. हॉस्पिटल मध्ये आलात तुम्ही, कुठल्या स्टुडिओत नाही आलात गाणं म्हणाला मिस्टर नश्वर. तुम्ही मला लाडाने श्वर किंवा नर म्हणू शकता. मादी काय? माधवी. डॉक्टर माधवी. हा, डॉक्टर आहे मी. तुम्ही नावाने हाक मारायला तुमची मैत्रीण नाही. मैत्रीण? रक्ताची नाती तुटू लागली. ब्लड रिपोर्ट आणलेत? रक्ताची नाती तुटू लागली आहेत, कमी होत चाललंय हिमोग्लोबिन. रक्ताची नाती तुटू लागली आहेत, कमी होत चाललंय हिमोग्लोबिन. डॉक्टर जर पेशंटचा मित्र असतो तर डॉक्टरीन का नसावी मैत्रीण? डॉक्टरीन का नसावी मैत्रीण? वा, तापात बरळतंय वाटतं. थांबा, थर्मामीटर ठेवा. थर्मामीटर थर्मामीटर. भैयाने दूध दिले 2 लिटर. काय बोलताय सटर फटर? अरे वा, तुम्हालाही जमतंय मीटर. माझं सोडा हो. तुम्हाला नेमकं काय होतंय? कविता. मी जात होतो रस्त्यावरून, मी जात होतो रस्त्यावरून, रस्ता मला म्हणाला का जातोयस माझ्यावरून. मी जात होतो रस्त्यावरून, रस्ता म्हणाला का जातोयस माझ्यावरून. मी त्याला म्हणालो जाऊ तरी कुठून, जाऊ तरी कुठून, जाऊ तरी. या रस्त्यावर आता तूच वाट काढ, आता तरी थोडी तंबाखू काढ. काय डोक्यावर पडलात का? डोक्यावर पडलात का तुम्ही? डोक्यावर पडलात का? डोक्यावर पडलात का तुम्ही? डोक्यावर पडलात का? व्हेटरनरी डॉक्टर गाईला विचारतो, गाई तुम्ही आडलात का? मला सांगा, शरीराच्या नेमक्या कुठल्या भागाला आणि काय होतंय तुम्हाला? सारखं छातीत. सारखं छातीत. काय? छातीत हो, सारखं. नाही, शोधताय काय? शरीराचं असं सिलेंडर झालं ना, नेमकी छाती कुठून सुरू होते ते लक्षात आलं नाही. तुमचं बरं असतं हो. काय म्हणजे पेशंटला डायरेक्ट विचारता येतो काय होतंय तुम्हाला. हा, डुकडुक. काय होतंय तुम्हाला? बहुतेक छाती सापडली वाटतं. सारखं छातीत लुकलुक होतंय हो. लुकलुकताय? रात्री काय चांदण्यात झोपला होतात वाटतं. पौर्णिमेच्या रात्री उमललंय चांदण्यांचं झाड. पौर्णिमेच्या रात्री फुललंय चांदण्यांचं झाड. 1 चांदणी, 2 चांदणी, 3 चांदणी, सगळ्या चांदण्या मोजून काढ. आता तरी थोडी तंबाखू काढ. काय सारखं तंबाखू काढ तंबाखू काढ. तंबाखू गेली चुना लावत. चुना चुना. भिंतीला आधी तू चुना लाव. भिंतीला आधी तू चुना लाव, त्यावर नग्न. भिंतीला आधी तू चुना लाव, त्यावर मग्न स्त्रियांची चित्र काढ. भिंतीला आधी तू चुना लाव, त्यावर मग्न स्त्रियांची चित्रे काढ. नको बाळगूस कसली चाड. वेरूळ काढ, अजिंठा काढ, मोहनजोदडो हडप्पा काढ. क्या बात आहे. नको पाळूस भिडभाड. आता तरी थोडी तंबाखू काढ. मला सांगा, घरी कोण कोण असतं तुमच्या? लग्न वगैरे झालंय का? झालंय की लग्न झालंय. वगैरे नाही झालं. का? बायको काय करते? सकाळचे 7 वाजले. हा, सकाळचे 7 वाजलेले आहेत. डाव्या शेजाऱ्याची बायको माझ्या किचन मध्ये एंट्री केलेली आहे. आता सूर्य थोडासा डोक्यावर आलाय, कारण सकाळचे 11 वाजलेले आहेत. उजवीकडच्या शेजाऱ्याची बायको डायरेक्ट हॉल मध्ये एंट्री केलेली आहे. मागच्या वामनची बायको समोरच्या गॅलरीत आलेली आहे, कारण दुपारचे 2 वाजलेले आहेत. आणि सदाशिवची बायको ती घरात येतच नाही, येतच नाही हो, येतच नाही, घरात येतच नाही, कारण रात्री 9:30ला मी सदाशिवच्या घरात असतो. म्हणजे तुम्ही? गैरसमज नसावा. सकाळी 7ची झाडलोट करायला येते, 11 वाजताची जेवण बनवायला येते, तर दुपारी 2ची धुणं वाळू घालून द्यायला येते.
आणि रात्री सदाशिवच्या घरी 9:30ला मी कविता शिकवायला जातो त्याच्या बायकोला. हा? हे बघा, मी शेजारच्या बायकांविषयी विचारत नाहीये. तुमची बायको काय करते, कुठे असते? ती गेली माहेरी. का हो का? कायम उलटा विचार करते हो. आता मी एवढा चांगला कवी आहे, तिला वीक वाटतो. तरी मी हाडाचा कवी आहे हो. नाही नाही, हाडाचे वैद्य नाही तर हाडांचे डॉक्टर असतात. असं कुणीही कितीही हडहड केलं तरी माझ्या कवितांपासून मी हटत नाही अजिबात. एवढ्या हाडांचा कवी आहे मी. मला सांगता का तुमचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? तेच तर कळत नाही ना. सांगा कसं जगायचं. पाडगावकर, सांगा कसं जगायचं. कणत का तांबाखू मळत. वेडगावकर, तुम्हाला ना सिटी स्कॅन करायला पाहिजे. काही सांगू नका त्याच्याबद्दल. एका डॉक्टरच्या सांगण्यावरून 15 दिवस पायी चालत अख्खी सिटी स्कॅन केली आहे, काहीही सापडलं नाहीये मला. शहराचं स्कॅनिंग नाही हो, तुमच्याने या मेंदूचे वेगवेगळ्या अँगलनी फोटो काढायला पाहिजेत. मेंदूचं फोटो सेशन. मेंदूवरती वाढलंय कल्पनांचं वारूळ. अरे बापरे. मेंदूवरती वाढलंय कल्पनांचं वारूळ, त्यातून निघतायत कवितांच्या मुंग्या. त्या मुंग्यांना थोडी तू साखर वाढ. आता तरी थोडी तंबाखू काढ. आई गं! तुम्ही ना चुकीच्या जागी आलात. तुम्ही खरं तर पुण्याला जायला पाहिजे. हे काय लावलंय तुम्ही सगळ्या डॉक्टरांनी? तुम्ही 5व्या डॉक्टर आहात ज्या मला पुण्यास पाठवताय. सगळ्यांनी एकच उत्तर पाठ करून ठेवलंय. बापरे, माझ्या आजाराची प्रश्नपत्रिका फुटली की काय? काय आहे काय एवढे त्या पुण्यास? येड्यांचा वाडा, येरवडा मेंटल हॉस्पिटल. या जेंटलला तुम्ही मेंटल या जेंटलला मेंटल मध्ये पाठवले तुम्ही? तुम्ही निघा. नेक्स्ट. बाहेर कोणीच नाहीये. का? कोणीच नाहीये बाहेर. मी आलो तेव्हा एवढी मोठी रांग होती आणि बरं का सगळे माझ्या पुढेच होते. मग मी त्यांना सांगितलं, ऑपरेशन थिएटर मध्ये घुसण्याआधी 3च्या शोचं तिकीट काढ. ऑपरेशन थिएटर मध्ये घुसण्याआधी 3च्या शोचं तिकीट काढ. ऐश्वर्या बघ, बिपाशा बघ, गेला बाजार बघ, निशिगंधा वाढ. ही डॉक्टर आणि तिचं पथ्य, ही डॉक्टर आणि तिचं पथ्य पाणी, गेले दोघे तेल लावाड. थोडे तरी जीवाचे कर लाड. आता तरी तांबाखू. हॅलो, काय अजून नाही वाटलं बरं? मग त्याचं काही नाही खरं. पटकन त्याचा एक्सरे काढ, त्याच्या नावाने एक भलं मोठं बिल फाड. आता तरी थोडी तंबाखू काढ. चला जोडीनच जाऊ पुण्याला. बघूयात हा कवितांचा परफॉर्मन्स कसा वाटलाय आपल्या परीक्षकांना. संजय, तुझं मनपूर्वक अभिनंदन आणि तुझं खूप 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 कौतुक करावंसं वाटतं. जोरदार टाळ्या संजयसाठी. अशा ऍक्ट्स मध्ये ते लिमिटेशन इतकं जास्त असतं की तुम्हाला करेक्ट लँड त्या शब्दावरच व्हावं लागतं, नाहीतर पुढचं अख्खं राईम जातं आणि राईम गेलं तर त्या ऍक्टची गंमतच निघून गेली. ते खूप सुंदर केलं, त्याच्याबद्दल तुझं खूप कौतुक. ऍब्सोल्युटली ब्रिलियंट. पाठांतराचा भाग. समीरा, तुझं डॉक्टरचं बेअरिंग मला आवडलं, पण मला असं वाटलं की त्याच्यात जास्त गंमत येऊ शकली असती ऍज अ डॉक्टर. थोडंसं रिपिटेटिव्ह झालं इन टर्म्स ऑफ परफॉर्मन्स असं मला वाटलं. त्यामुळे आयड लव्ह टू सी मोर व्हेरिएशन फ्रॉम यू समीरा. हे स्टँडअप कॉमेडी नाही वाटली. हसू नाही आलं कुठेच मला, किंवा असंही नाही की मला खदखदून हसायला हवंय, पण काही असं निर्मळ विनोद पण मला असं नाही भावले त्याच्यातले खूप. शुरू के 10 सेकंड में अगर आपने हमें जीत लिया तो हम आपके साथ हैं, नहीं तो 10 घंटे हम आपके साथ नहीं है. आई होप यू विल डू इट वेल नेक्स्ट राउंड. हाँ, ऑल द बेस्ट भाई, मेरी तरफ से बहुत बहुत थँक्यू व्हेरी मच. डू इट वेल. खोड दालो. चला आता विचारूयात गुण किती मिळालेले आहेत. निर्मितीताई 8 गुण.